जेजुरी देवस्थान म्हणून खंडेरायाला साकडं घालून धनगर जमातीनं आरक्षणाचा एल्गार सुरू केला आहे। धनगर आरक्षणाची जागर यात्रा काल खंडोबाच्या जेजुरीपासून सुरू होऊन ती महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून जागर करत करत 9 तारखेला पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे। आणि पंढरपूरमध्ये ह्या महाराष्ट्राचं सर्वात मोठं उपोषण, ज्या उपोषणामध्ये किमान 500 तरुण त्या ठिकाणी पंढरीरायाच्या चरणी धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी त्या ठिकाणी आपल्या प्राणार्पण करण्यासाठी ही मागणी मान्य करून सरकारकडून घेण्यासाठी त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहेत। सरकारकडे आमची विनंती आहे की जे आम्हाला घटनेमध्ये दिलेलं होतं की गेल्या 75 वर्षाच्या स्वातंत्र्यामध्ये धनगर जमातीला मिळालं नाही, या स्वातंत्र्याचा महाराष्ट्रातल्या धनगराला काही फायदा झालेला नाही। अशा अवस्थेमध्ये आता मात्र जर धनगराचं आरक्षणाची अंमलबजावणी तुम्ही केली नाही तर या सरकारला आम्ही उठून फेकल्याशिवाय आणि भारतीय जनता पार्टीची आणि त्यांच्या सहयोगी पक्षांची महाराष्ट्रामध्ये राजकीय राखरांगोळी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। संपूर्ण धनगर जमातीतल्या 2 करोड बांधवांना माझी या माध्यमातून विनंती आहे की धनगर आरक्षणाचा एल्गार सुरू झालेला आहे। ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या तालुक्यामध्ये आपण आहात त्या ठिकाणी वेगवेगळ्या संसदीय मार्गांमधून आपण सरकारला सळो की पळो करून सोडा आणि पंढरपूरला 9 तारखेला प्रचंड मोठ्या संख्येने या, कारण त्या ठिकाणी शेकडो युवक हे चंद्रभागेच्या तीरावरती पांडुरंगाच्या चरणी तुमच्या न्याय हक्क अधिकारासाठी स्वतःच्या प्राणांचं बलिदान करण्यासाठी पंढरपूर नगरीमध्ये त्या ठिकाणी बसणार आहेत। फार मोठ्या संख्येने त्या ठिकाणी यावं आणि सरकारने सुद्धा या आरक्षणाची गंभीर दखल घेऊन धनगर समाजाला तातडीनं आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी सरकारला करतो। कारण सरकारने जर हे केलं नाही तर सरकारला ही गोष्ट खूप महागात पडेल, एवढंच या ठिकाणी सांगतो। जय मल्हार। येळकोट येळकोट जय मल्हार। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो। आरक्षण आहे आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं।